महाराष्ट्रासह देशातील अग्रगण्य राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, आर्थिक, आध्यात्मिक, सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारे न्यूज चॅनल म्हणजेच इंडिया स्टार न्यूज लाईव्ह। आम्ही दाखवतो देशातील सत्य परिस्थिती। एल.एम. पवार माजी सभापती म्हणून अनुभव असलेले वैजापूरचे नेते यांच्याशी संवाद। मिनी मंत्रालय लोकशाही उत्सव। वैजापूर येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी दाखल करण्यासाठी शेवटची तारीख व कमी वेळ असल्याने वेगवेगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची एबी फॉर्म मिळवण्यासाठी धावपळ व धांदल याबाबत पक्षाने ऐनवेळी कोणालाही उमेदवारी दिल्याने ज्येष्ठ नेते माजी सभापती एल.एम. पवार यांच्याशी बातचीत केली। त्यांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या। नमस्कार इंडिया स्टार न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आलेलो आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद व पंचायत समिती वैजापूर या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज अर्ज दाखल करण्याचा दिनांक हा शेवटचा दिनांक होता व त्या अनुषंगाने झालेल्या सर्वच पक्षाची धावपळ, गर्दी आणि धांदल उडलेली आपल्याला उमेदवाराची पाहायला मिळते। याच अनुषंगाने वैजापूरचे तालुक्याचे ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते व सरपंच राहिलेले, उपसभापती राहिलेले व सभापती देखील राहिलेले असे ज्येष्ठ व्यक्तिमत्व आपले संवाद साधणारे एल.एम. पवार। नमस्कार साहेब। नमस्कार। आज आपल्याला काय वाटतं एकंदरीत परिस्थिती लक्षात घेता अर्ज दिनांक शेवट दिनांक होता, आपल्याला काय वाटतं? आजच्या ह्या निर्णयानुसार मला असे वाटते का आतापर्यंत मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून काम केले। हे काम करत असताना पक्षाशी आपण एकनिष्ठ राहिलेलं आहे आणि हे काम करताना एकनिष्ठ राहून सुद्धा मला पक्षाने तिकीट देतो म्हणून शेवटपर्यंत कबूल केलं होतं आणि मला परत आज सकाळी परत कार्यालयात बोलवलं। जिल्हाध्यक्ष सतीश चव्हाण यांनी सुद्धा मला सांगितलं का तुमचे बी फॉर्म वगैरे आम्ही दिलेले आहे आणि तुमचे जे तालुक्याचे नेते पंकज ठोंबरे आणि दत्तू भाऊ त्रिभुवन यांच्याकडे दिलेले आहे आणि ते तुम्हाला बी फॉर्म वगैरे देतील आणि मी त्यांना काय सांगायचं ते सांगून दिलेलं आहे का म्हणजे मी म्हणलं माझ्या तिकिटाच्या बाबतीत सांगा काय ते सांगून दिलेलं आहे। आपला विषय झालेला म्हणे काही प्रॉब्लेम येणार नाही म्हणे तुम्ही जा, म्हणून मी तिथून सरळ आलो वैजापूरला येत असताना त्यांना जवळपास 4-5 फोन केले। आजही त्यांचा तुम्ही जर मोबाईल चेक केला तर त्यांच्या मोबाईलवर किती फोन आले हे तुम्हाला तिथं कळेल। आणि हे करत असताना मला एकच वाईट वाटते का मी समजा पक्षासाठी एवढे केलं, मी स्वतः माझ्या ग्रामपंचायतचं सरपंच राहिलो 5 वर्ष, स्वतः माझ्या भाऊजीला 5 वर्ष ठेवलं, 10 वर्ष ग्रामपंचायत ताब्यात होती। त्याचप्रमाणे पंचायत समितीचे सभापती, उपसभापती हे दोन्ही पद स्वीकारले आणि एवढा एक निष्ठावान कार्यकर्ता, कट्टर काम करणारा आज आम्ही आधी दादाबरोबर काम करून एवढं निष्ठा वाढवली आणि एक चांगलं काम केलं तर त्याचं फळ असं मिळालं नको। आणि आमचं जे नावाचं ते तिकीट आलं होतं ते तिकीट कापून परत आम्हाला तसंच बिनतिकिटी राहावं लागलं। शेवटी नामुष्कीची पाळी आली का जे लोक एवढे 20-20 वर्षापासून काम करतात पक्षात त्यांना तिकीट नाही आणि कधी कोणाकडे एकदम तिकीट मिळतात। हा कोणता प्रकार आहे याला मला काही कळलं नाही। अशा पद्धतीनं जर राजकारण चालत असेल तर आम्ही पक्षामध्ये कसं काम करायचं असं मला वाटतं। म्हणून पक्षाच्या निर्णयाच्या प्रक्रियेबाबत काय सांगू शकाल? पक्षाच्या निर्णयाच्या प्रक्रियेच्या बाबतीत आता कसं असतंय, जिल्हा परिषद पंचायत समित्या एवढ्या हे निर्णय घ्यायला स्वतः ते प्रदेश अध्यक्ष असेल, तटकरे साहेब असेल, अजितदादा असतील हे स्वतः खाली लक्ष घालू शकत नाही। पण इथं जे नेते मंडळी असतात तरी सतीश भाऊंना त्यांच्या पद्धतीनं त्यांनी काम केलं असेल, पण तालुक्यामध्ये हे काम करत असताना इथली जी तालुक्यातली मंडळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तर काहीच त्यांनी 0 पॉईंटचे काम करतात आणि इकडून तिकडून आता आम्ही वर आणण्याचा प्रयत्न करत होतो तरी त्यांनी आमच्या सारख्या माणसाला निष्ठावान लोकांना डावलून ते तिकीट नको, ते म्हणजे मला बाकीचे लोकांबद्दल बोलत नाही, ते आमचेच माणसं आहे, पण ज्यावेळेस तिकीट तुम्ही दिलं जातं तर आमच्या सारख्याला का डावलं जातं याचं कारण समजलं नाही तरी त्यांनी आपल्याला त्यांचा खुलासा करावा अशी माझी विनंती आहे। धन्यवाद। हे होते माजी सभापती वैजापूर पंचायत समिती एल.एम. पवार साहेब, त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। धन्यवाद। इंडिया स्टार न्यूज मुंबई वैजापूर।